तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही अनम्यूट नाही केलं स्वतःला. आता हो हो. हम्म, ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन कृतितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय्य प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्विहे नमः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवरतः केशवः पाराशिर्यवच्च सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनशतपदैरहरः पेप्यमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमलं प्रध्वंसिनः श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यमसामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसन्धान् प्रमाणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरंगांश्च दिव्यान् अर्जुन म्हणाला, देवा, मी तुझ्या शरीरात सर्व इंद्रादिक देव तसेच सर्व स्थावर जंगम भूत विशेषांचे समुदाय कमलासनावर विराजमान असलेला ब्रह्मदेव सर्व भूतांचा रक्षण करता श्री शंकर सर्व कश्यपादी ऋषी आणि दिव्य असे सर्प पाहत आहे. म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. अर्जुन म्हणाला, हे प्रभू, तुमचा जय जयकार असो. आपण माझ्यावर अद्भुत कृपा केली आहे, कारण आम्ही सामान्य असत आहे जे विश्वरूप पाहत आहोत त्याला कारण तुमचा कृपा प्रसाद. परी सातची भले केले गोसाविया मज परितोष झाला साविया जे देखीला जो या सृष्टीशी तो आश्रयो. प्रभो, आपण चांगले केलेत, मला फारच समाधान झाले आहे, का की तुम्हीच या सर्व सृष्टीला आधार आहात ही गोष्ट आज प्रत्यक्ष आमच्या दृष्टीस पडली आहे. देवा मंदराचे अंग लगे ठाई ठाई स्वपदांची दांगे तैशी ये तुझ्या धियाने गे देखतसे भुवने. देवा, मंदराचल पर्वताच्या अंगच्या आश्रयाने ठिकठिकाणी हिंस्र पशु असलेली दाट जंगली जशी असतात त्याचप्रमाणे देवा तुमच्या या देहाच्या ठिकाणी अनेक भुवने पाहत आहे आकाशाची खोळे दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्ष विसाळे पक्षी दातीची. प्रभू, आकाशाच्या विस्तारात जसे ताऱ्यांचे समुदाय असतात तसेच विशाल वृक्षाला पक्ष्यांची अनेक घरटी लोंबत असतात. तया परी श्री हरी तुझी या विश्वात्मकी शरीरी स्वर्गोदे तशी अवधारी सुरगणे. श्री महाराज,
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझ्या या विश्वरूप देहात इंद्रादी देवगणांसह स्वर्ग दिसत आहे. प्रभू महाभूतांचे पंचक येत देखताही अनेक आणि भूतग्राम एक एक भूत सृष्टीचे. प्रभू या देहात महाभूतांच्या अनेक भूतसृष्टीतील भूत समुदाय मध्ये दिसत, जी सत्य लोक तुझ माझी आहे देखला चतुरान नोहे आणि एकीकडे जव पाहे तव कैलास ही दिसे. महाराज तुमच्यात सत्य लोक आहे हा दिसतो तो चार तोंडाचा ब्रह्मदेव नव्हे काय? दुसऱ्या भागाकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा कैलासही दिसत आहे. श्री महादेव भवानी येशी तुझा दिसतशी की अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखी. नित्य नूतन असलेल्या पार्वतीसह भगवान शंकर तुझ्या एका भागात दिसत आहे. हे प्रभू तुम्हाला देखील तुमच्या या विश्वरूपात पाहत आहे. पै कश्यपादी ऋषी कुळे ये तुझी या स्वरूपी सकळे देखत तसे पाताळे पण नंगेशी. येथेच कश्यपादी सर्व ऋषींची कुळे नाग समुदायासह पाताळही पावयास येतात. किंबहुना त्रिलोक्यपती तुझी या एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणून. हे भगवंता तुझ्या एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवने जणू चित्रांच्या आकाराने रेखाटली आहेत अशी मला दिसते. आणि तेथीचे जे जे लोक ते चित्र रचना जी अनेक ऐसे देखत शालवकिक गांभीर्ये तुझे. त्या भुवनातील प्रत्येक प्रकारचे लोक आहेत जे ते जणू रेखाटलेल्या आकृतीत रंग भरलेली वेगळी चित्ररचना आहे. असा तुझा अलौकिक मोठेपणा मला अनुभवण्यास मिळत आहे. अनेक बाहुंदर वक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्. हे विश्वेश्वरा विश्वरूप भगवान श्रीकृष्णा अनेक हात उदरे मुखे नेत्र तुझ्या ठिकाणी पाहत आहे. हे विश्वेश्वरा मी तुझा आरंभ मध्य आणि अंत पाहत नाही. तया दिव्य चक्षुचेनी पैसे चहूकडे जव पाहताशे तव दोरदंडिका जैसे आकाश कोंबेले. या दिव्य दृष्टीच्या सामर्थ्याने जेव्हा सर्वत्र मी पाहत आहे तेव्हा जणू तुझ्या बाहुदंडाला आकाशाचा अंकुर फुटल्याचे वाटते. तैसे एकची निरंतर देवा देखताशी तुझे कर करिता गवेची व्यापार एकेची काळे. हे भगवंता त्याप्रमाणे तुझा एकच हात एकाच वेळी सर्वत्रेचा व्यापार अखंडपणे करीत असलेले मी पाहतो. मग महाशून्याची पैसारे उघडली ब्रह्मकटाची भांडारे तैशी देखतसे अपारे उधरे तुझी. अव्यक्त ब्रह्माच्या विस्ताराने जशी ब्रह्मांडाची कोठारी उघडावी तशीच तुमची अगाध खोलीची उदरे भासतात. जी सहस्र शिरेचे याचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे की परब्रह्माची वदन फळे मोडून आली. महाराज सहस्र शीर्षा असे ज्याचे वर्णन पुरुष सूक्तात आले आहे त्याचे प्रत्यक्ष दाखले कोटीपेक्षा अधिक एकाच वेळी निर्माण होतात आणि ब्रह्मरूपी वृक्षात जणू वंदन स्वरूपी फळांनी भरलेला आहे असे दिसले. तैशी वक्त्रे जे होती ते होती तुझे देखत्यसे विश्वमूर्ती आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेकासे. तशीच हे विश्वरूपी भगवंता मी जिकडे तिकडे तुझी मुखे पाहत आहे त्याच प्रकारची अनेक डोळ्यांची ओळ मला दिसत आहे. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशांतराळ ही विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे. इतकेच काय स्वर्ग पाताळ जमीन दिशा आकाश इत्यादी सर्व नावे घेऊन बोलणाऱ्यांची मती कुंठित झाली आहे कारण सर्व मूर्तिमय आहे. तुझ वीण एखादी आकडे परमाणु ही तुला कोडे अवकाश पाहतसे परिण सापणे ऐसे व्यापिले तुवा. तुझ्या खिरीत परमाणु एवढा तरी अवकाश कोठे सापडेल म्हणून पाहत आहे परंतु हे पाहणे व्यर्थ आहे. सर्वांना तुझी पूर्णपणे
सर्वांना तुम्ही पूर्णपणे व्यापले आहे. पिये नाना परी अपरिमिते, जे तुनी साठविली होती महाभूते, ते तुलाई पवाडत्वा अनंते गोंदला देखतशी. ज्यांच्या विस्ताराला मर्यादाच नाही अशी महाभूती अनेक प्रकारची जेवढी म्हणून साठवलेली आहेत, तेवढा त्यांचा विस्तार हे अनंता तुम्ही आपल्या ठिकाणी कोंबलेला आहे. ऐसा कवने ठाया उनी तू आलाची, येत बैसनाची की उभाची, आणि कवनी मायेची पोटे होताची, तुझे ठाण केवढे. एवढा प्रचंड तू कोणत्या ठिकाणाहून आला आहेस, येथे बसला आहेस की उभा आहेस, आणि तू कोण्या आईच्या पोटी होतास, तुझा आकार केवढा आहे, तुझे रूपवय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, तू काही सयावरी आईची पाहिले मिया. तुझे रूप कोणते, तुझे वय किती वर्षाचे आहे, तुझ्या पलीकडे काय आहे, तू कोणाच्या आधारावर आहेस. असे जेव्हा मी विचारपूर्वक पाहिले, तव देखिले जी आगवेची, तरी आता तुझा ठाव तुझी, तो कवनाचा नव्हे शायसाची अनाद्यायचा. तो सर्वच मला एकदम दिसले आणि कळले की तुम्ही स्वतःच स्वतःचे मुलाधार आहात. तुमची कोणापासूनही उत्पत्ती नाही, असे तुम्ही अनादि स्वयंभू आहात. तू उभा ना बैठा, दिगडून खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तुझ्या अशी. देवा, तुम्ही उभे नसून बसलेले नाही, तुम्ही उंच नाही की बुटके नाही, तुझ्या खाली आणि वर तूच एक आहेस. तू रूपे आपण याची ऐसा, देवा तूच वैसा, पाठी पोट परेशा तुझे तू. हे भगवंता, तू रूप वर्णनाने स्वतः सारखाच आहेस. देवा, तुझे वय तू आहेस. ते परमेश्वरा, तुझ्या पाठीशी व पोटाशी अथवा तुझ्या मागे पुढे किंवा तुझी पाठ पोट तूच आहेस. किंबहुना आता तुझे तुझ्या घेवे अनंत, हे पुढत पुढती पाहता देखिले मी. हे अनंता, अधिक काय वर्णावे. आता तुझा तूच सर्व काही आहेस हे सतत विचार करून जाणले आहे. परिया तुझ्या रूपातो, जी उनिवय कसे देखतो, जे आधी मध्यांत तिन्ही नाही. हे भगवंता, तुझ्या या रूपात एकच उणीव आहे, ती म्हणजे आधी मध्य व अंत हे तिन्ही विकार नाहीत. एरवी दिवसले आघवा ठाई, परिसोयन लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी नाही तिन्ही. खरे पाहता तुझ्या विश्वरूपी मी हे सर्व आधी मध्यांत सर्वत्र शोधले, पण त्यांचा कुठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपाला हे तिन्ही खात्रीने नाहीत. येव आदि मध्यांतरहिता, तो विश्वेश्वर अपरिमिता, देखला जे तत्वता विश्वरूपा. आदि मध्यांतरहित विश्वेश्वर अमर्याद स्वरूप त्रिलोक्य नायका, मी तुला याप्रमाणे विश्वरूपात पाहिले. तुझ महामूर्तीच्या अंगी उमटलिया प्रतक मूर्ती अनेगी, लेला शिवाने परिंचांगी, ऐसा आवडतो आशी. तुझ्या या विश्वात्मक रूपाच्या ठिकाणी ज्या अनेक अवांतर इंद्रादिकांच्या मूर्ती प्रकट झाल्या आहेत, त्या मूर्तीच्या रूपाने जणू तू अनेक रंगाचे कपडे अंगावर घातले आहेत. नाना प्रतक मूर्ती तिया द्रुमवली, तुझी या स्वरूप महाचळी, दिव्यालंकार फुली फळी साशिन्नरिया. विविध मूर्ती म्हणजे विश्वरूप पर्वतावरील तरुवेलीच आहेत. त्या दिव्यालंकार रूपी फळांनी फुलांनी भरून गेल्या आहेत. कोकाजे महोदजी तू देवा, जहालाची तरंग मूर्ती लावा, ती तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळी फळलाशी. किंवा तू या रूपाने एक महासागर झाला आहेस. तुझ्या अंगावरील मूर्ती आहे, हेलकावे खाणारे तरंग आहेत. तसेच तू उत्तम महावृक्ष असून मूर्तीरूप फळांनी बहरला आहेस. जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुडले, तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप. महाराज, ज्याप्रमाणे प्राणी मात्रांनी पृथ्वी भरलेली दिसावी किंवा नक्षत्रांनी भरलेले आकाश असावे, तसे अनंत मूर्तीने कोण दिले तुमचे स्वरूप मला दिसते. जी एकेकीच्या अंग प्रांती, होय जाय हे त्रिजगती, एवढी आहे तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झालिया. एकेका मूर्तीच्या अंगी
संपूर्ण त्रिभुवन निर्माण होते, लयही पावते. त्या मोठ्या मूर्ती असूनही तुझ्या देहावर जणू काय केसाप्रमाणे आहे. ऐसा पवाडू मांडून विश्वाचा, तो कवन पायेत कोणाचा. ऐसाची व्यापको सर्वदा मग, ऐसा पवाडू मांडून विश्वाचा, तो कवन पायेत कोणाचा. हे पाहिले तवा आमुचा सारथी तो चितो. प्रचंड विस्तार ज्याचा आहे असे तुम्ही आहात तरी कोण. प्रचंड विस्तार ज्याचा आहे असे तुम्ही आहात तरी कोण, हे पाहू लागलो तर तुम्ही म्हणजे आमचेच सारथी भगवान श्रीकृष्ण असे दिसून आले. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापक सर्वदा. मग भक्तानुग्रहित्या मुग्धा रूपाती दरीशी. तर भगवंता विचारांती मला समजले, तू निरंतर असाच व्यापक आहेस आणि मग त्या भक्तावर कृपा करण्याकरिता गोळसर पण सुंदर रूप घेत असतोस. कैसे चहुभुजांचे सावळे, पाहता ओल्हावती मन डोळे. ठेव देऊ जायचे तरी आकळे दोहीची बाही. अहो ते चार बाहूंचे रूप पाहिल्याबरोबर मन डोळे ही दोन्ही गार होतात आणि गळा मिठी घालण्याला हात पुढे सरसवावे तो दोनच बाहूंनी जे कवटाळता येते. ऐशी मूर्ती कोडीस वाणी कृपा, करुणी होशी ना विश्वरूपा. त्या मुत्याची दिसले पाजे सामान्य देखती. हे विश्वेश्वरा, असे मोहक गोजीरवाणी रूप आमच्यावर कृपा प्रसाद करण्यासाठी धारण करताना, की ज्यांना तुम्ही लहान सामान्य व सुंदर दिसता, त्या आमच्या पाहण्यात दोष आहे, आमच्या ज्ञानदृष्टीवर अज्ञानाचा लेप आहे. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तुवा सहज दिव्य चक्षु केला. म्हणून यत्ता रूपे देख मला महिमा तुझा. हे काही असो, पण आता माझ्या दृष्टीवरील अज्ञानाचा लेप नष्ट झाला आहे आणि आपण मला दिव्य दृष्टी दिली आहे. त्यामुळे तुमचा खरा महिमा मला पाहता आला. परी मकर तुंडा मागिलेकडे, होताशी तो चितो येवडे. रूप झालाशी पुढे ओळखिले मिया. रथाच्या दांडीच्या मकरावर तोंडाच्या मागल्या बाजूस बसलेले जे तुम्ही, त्याचे जे विश्वात्मक रूप आहे हे मात्र मी स्पष्ट ओळखले. किरीटिनांगदिनां चक्रिणांच, तेजो राशिं सर्वतो दीप्तिमनंतं. पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात्, दीप्तानलार्कद्युतिमप्रेमेयं. ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे, ज्याच्या हातात गदा आहे, ज्याच्या हातात चक्र आहे, तेजाच्या राशी सर्व बाजूंनी प्रकाशमान, पाहण्यास अशक्य सर्व बाजूंनी देदीप्यमान अशा अग्नी आणि सूर्य यांच्याप्रमाणे तेजस्वी, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणाऱ्या तुला मी पाहत आहे. नोहे तोची हा श्री मुकुट लेला श्री हरी, परी आताचे तेजाने थोरे नवल के बहु. हे भगवान, पूर्वी स्थावर सारथी असताना, पूर्वी रथावर सारथी असताना जो मुकुट होता तोच हा मस्तकावर धारण केला आहेस ना, पण त्याची आताची तेज आणि विशालता ही वेगळीच आहे. तेची हे वरिली हाती चक्र परिजितया आहे ती, सावनिताशी विश्वभृती ते नमुडी खून. हे विश्वरूपा, त्या वरच्या हातात फिरवीत असलेले तीक्ष्ण चक्र सावरतोस, त्यामुळे विश्वरूप धारण करूनही ती स्वाभाविक खून मोडली नाहीस. इकडे त्याची येणू एक गदा आणि तळील या दोन्ही भुजा आणि रायोदा. वाघुरे सावरा वया गोविंदा संसार लिया. गोविंदा, दुसऱ्या बाजूने हातात तीच गदा नव्हे का? खालच्या बाजूने दोन हात मात्र आयुध धरत आहेत, कारण ते घोड्यांचे लगाम सावरण्याकरिता पुढे सरकलेले आहेत. आणि तेनेची वेगे सहसा माझ्या मनोरथा सरिसा, झाला विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे. हे विश्वेश्वरा, याच आविर्भावाने मी माझी इच्छा प्रगट केल्यावर देवा तो एकाकी विश्वरूप झालास असे मी जाणतो. परी कायचे बाहे क्रोध, विस्मय करावया हे पाडू नाही मज. चित्त होणे जातुचे निरभोजाश्चर्येने. परंतु हा केवढा प्रचंड अद्भुत चमत्कार आहे, कारण आश्चर्य प्रगट करण्यास मला अवकाश राहिला नाही, त्यामुळे माझे मन वेडे होते. हे येता आणि काय येत नाही,
हे येतानी का येत नाही, आयचे स्वस्मयी नाही काही, नवल अंग प्रवेची नवाई कैसी कुंदरी शेंग. हे विश्वरूप येते आहे की नाही याचा भरवसा वाटत नाही. या अंग कांतींचा नवेपणाही आश्चर्यकारकच आहे. हा विश्व समुदाय इथे कोंडून तरी कसा ठेवला आहे. येता अग्नीची दिठी करपत, सूर्य खदो तिथं सहारपत, ऐशी तीव्रपणा अद्भुत तेजाचे यया. विश्वरूपाच्या तेजात अग्नीची ही दृष्टी करपत आहे, सूर्य देखील काजवा भासतो, असे या विश्व तेजाचे प्रखरपण आश्चर्यकारक आहे. कोका महातेजांच्या महारणवी, बुडून गेली सृष्ट्या गवी, की युगांत विजूंच्या पालवी झाकले गगन. या प्रचंड प्रखर तेजाच्या सागरात सर्व सृष्टी जणू काही गडप झाली आहे, किंवा प्रलयकालीन विजांच्या पदराने आकाश झाकले आहे. नातरी संहार तेजाच्या ज्वाळा, तोडून निमाच बांधला अंतराळा, आता दिव्य ज्ञानाची डोळा पहावीन. जणू काही संहाराच्या तेजांच्या ज्वाला तोडून आकाशात मांडवच बांधला आहे, त्यामुळे आता ते दिव्य ज्ञानाच्या डोळ्यांनीही पाहत नाही. उजाळू अधिकाधिक बहुवसू, धडाडीत आहे अतिदा असो, पडत दिव्य चक्षु सहित त्रासो न्याहाळिता. अधिक अधिक वाढणारा हा प्रकाश अतिदाह व्हावा असा आहे, त्यामुळे त्याला पाहताना दिव्य चक्षुंना निरीक्षण करताना त्रास होतो आहे. कोकाजी महाप्रळींचा बडाळू, होता काळा अग्निरुद्रांच्या ठाई गोळू, तो तृतीय नयनाचा मिळू फुटाला जैसा. जणू काही काळाग्निरूपी रुद्रांच्या ठाई गुप्त असलेल्या महाप्रळयीच्या अग्नीच्या भडका तृतीय नेत्रांची कळी उमलावी त्याप्रमाणे भासत आहे. तैसे तैसे पसरलेनी प्रकाशे, सैंग पांचवनिया ज्वाळांचे वळसे, पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाती. पसरलेल्या प्रकाशाने प्रलय अग्नीच्या ज्वाळांची वेडे पडल्यामुळे ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. ऐसा अद्भुत तेजो राशी, जन्मानवलम्या देखील अशी, नाही व्याप्ती आणि कांतीशी पारुजी तुझी. असा अद्भुत तेजांचा पुंज आहे. याच जन्मात मी हे विश्वरूपाचे आश्चर्य पाहत आहे. एकूण देवा, तुझ्या व्यापकत्व आणि तेजाला मर्यादाच नाही. थांबूयात त्वमक्षरम दादा. परमं दादा, वेदितव्यम. दादा थांबूयात आपण. बर. हो. खूप सुंदर म्हणलं तुम्ही अगदी. थांबावं असं वाटत नाहीये, पण आता वेळ झालेला आहे त्यामुळे थांबावंच लागेल. छान, अगदी सुंदर. बर. तुम्ही कसं आहे ना, बोलाल या आता जे वाचलं त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल थोडं? आता सांगायला कसे, आता ह्याच्यात शेवटी शेवटी सांगितलं पहा का मला माझ्या जे दृष्टीवर जे पडळ आलेलं होतं, हा. ते दिव्य दृष्टी दिल्यामुळे ते माझं डोळ्यावरचं पडळ निघून गेलेलं आहे. जसं का भाव दिला मज सांगा ते, हे असं आहे. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा, न्यामज तीर्थवरी दाखवा दिनांचा सोयरा. दिनांचा सोयरा दाखवायला विनंती केली होती अर्जुनाने. आणि आता एवढं वाचलं मॅडम, तुम्हाला एक मी सांगतो. आता अर्जुन, अर्जुन आपला जीव आणि शिव ह्या ह्या आपल्या घरामध्ये आहेत. जीव म्हणजे अर्जुन आणि शिव म्हणजे आपला या रथाचा सारथी. आपल्या जीवाची इच्छा झाली मला ज्ञानेश्वरी वाचायची, वाचली कुणी? आपल्या सारथीनं वाचली. चाले हे शरीर कोणाची असत ते, कोण बोलवी ते हरिविन. हे का नाही? हे अर्जुन, अर्जुन म्हणजे आपला जीव. आपल्या जीवाची इच्छा झाली तिकडं तो रथ घेऊन आपला सारथी निघतो. काय जी इच्छा असणार अर्जुनाची तो आपला शिवपुरी. तो जीव आणि शिव ही तिथं आतमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण आहे. आपण त्या श्रीकृष्णावरच प्रेम करायचं. खूप सुंदर, खूप सुंदर अगदी. एक वारकरी कसं आहे ना, संप्रदायाची छान झलक आहे अगदी. कसं आहे ना, हो हो, म्हणा दादा. आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दाने, जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जीवांचिल तो तिलाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गावो बोलती अर्णव पियुषांजे चंद्रमेजे लांछन मार्तंड जेता पहिन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिद्वादी पुरुख्या खंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय हो वेदी येत म्हणे श्री विश्वेश्वराव आओ येईल दान पसार येईल वरिज्ञान देव सुखिया दादा येईल वरिज्ञान देव सुखिया दादा येईल वरिज्ञान देव सुखिया दादा ओम शांती शांती शांती. खूप सुंदर अगदी. छान अगदी. कोणी याबद्दल सांगू शकेल थोडं? सीमाताई, अजून कोणी आहे तर हँड रेस करा. कोणी जर बोलणार असेल तर हँड रेस करा. अनम्यूट केलंय मी सर्वांना. शिल्पाताई, ओके, एक मिनिट मी हे करते. तुम्ही तुमचं स्वतः अनम्यूट होऊ शकता. मी का? नाही नाही, शिल्पाताई ना. हा हा. हा, बोला शिल्पाताई. अनम्यूट व्हा तुम्ही, शिल्पाताई. शिल्पाताई तुम्ही अनम्यूट व्हा. म्यूट झाले ना मी. हा बोला. हॅलो. हा बोला ताई. हो, ज्ञानेश्वरी वाचताना म्हणजे परत म्यूट झालात तुम्ही. म्यूट झालात तुम्ही. अजून कोणी आहे का याबद्दल विश्लेषण करणारा? ताई म्यूट झाल्यात परत. प्रत्येक. हॅलो. हा बोला बोला ताई. हॅलो. हा बोला. दादानी खूपच चांगलं सांगितलं. दादानी म्हटलं खूप छान सांगितलं. हो हो, आणि खरंच आहे. प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरीचा कळत गेला की वाचन अजून वाचावं, नाहीतर म्हणजे कळत नाही एकदम. पण सगळे शब्द शब्द कळले. त्यामुळे विश्वरूप आणि याचा सगळा अभ्यास एक कसा करावा हे पण कळत गेलं आणि कसं वाचावं हे पण कळत गेलं. खूप एक छान लय वाटलं, होती. ऐकत राहावं वाटत. अगदी अगदी खरंय, एक लय हो वेगळी ना, होती त्यांची. ऐकत राहावं वाटत होतं. वेगळी होती आणि 40 मिनिटं झाली असं वाटलंच नाही. अरे लगेचच संपतंय, बसायला आलं का. ताई गीतेची आरती तर चांगलं. खूप छान म्हणतात. त्यांनी म्हणायची असेल तर त्यांना म्हणायला लावा. काय? हो हो गीतेची आरती हो. खूप छान म्हणतात. गीतेची आरती अच्छा अच्छा अच्छा. हो का, मग ओके, इकडचे अध्याय खूप छान पण म्हणतात. सांगतायत त्यांना. हो, खूप चालेल. छान म्हणतात आरती. हो ना. हा. खूप छान दादाला म्हणतात. नमस्कार. आम्हाला काहीतरी आता त्यांच्यासारखं शिकायला हवंय. त्यांचं आज ऐकल्यावर अजून वाचा वाचा वाटायला लागले खूप. ऐकत राहावं असं. हो, छान. नमस्कार दादा, तुम्हाला पण. अजून काही चालेल. कोणाला बोलायचं का? याचं विश्लेषण कोणी सांगू शकत असेल तर ते जास्त छान. अजून कोणाला काही सांगायचं? दादा तुम्हीच सांगा. आज रामदास दादा नाही आहेत. तुम्ही सांगा मॅडम. बालमामाच बोलतील. बोला ना तुम्हीच. हा, माझा बोला माझा ना. व्हिडिओ कुठे गेला की? हा बोला दादा. आला.
हम्म. आता कसं आहे मॅडम, परमार्थ म्हणजे सोप्यातलं सोपं साधन आहे. त्याच्यासारखं सोपं काहीच नाही. आणि अवघड जर म्हणलं तर त्याच्यासारखं कठीण काहीच नाही. आणि परमार्थ करत असताना माणसांना जरा काही दुःख झालं का असं वाटतं का बाबा देवाने आम्हालाच त्रास दिला, त्यांना कसा नाही. मग आता तुम्ही जी आता हे आपले गीतेच्या आपलं ऍडमिशन घेतलं, मग क्लास लावले, मग त्याच्यानंतर आपण परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्याच्या नंतरच त्याचा पास नापास निकाल कळतो. तसं आपल्या भगवंताच्या शाळेमध्ये आपण जर नाव घातलं, आपण जर परमार्थ सुरू केला, तर भगवंत हा परीक्षा घेणारच, त्याच्यात वादच नाही. मग परीक्षा घेऊन जर त्यानं जर आपलं वाटोळं केलं ना, आपण जर म्हणलो भगवंताने माझंच वाटोळं केलं, तर आपण नापास झालो. हो का? बरं, आरती म्हणू का अगोदर? आरती आरती म्हणू का? हो हो म्हणा. जय भगवद गीते, जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते, हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी काम शक्ती हर, तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा, तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा. जय भगवद गीते, जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते, हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. निश्चल भक्ति विद्यायिनी नीलमल मरहारी, शरण रहस्य परदायिनी सब विधि सुखकारी. राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा, बहुभयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. जय भगवद गीते, जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते, असुर भाव विनाशिनी नाशिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवते, जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते, शिखावणी हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. विहारिणी सुंदर सुपुनीते, समता त्याग शिखावणी हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. दया दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे, हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे. जय भगवद गीते, जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते, हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. सुंदर, जय छान श्री अगदी कृष्ण. सुंदर. वेगळी होती. चाल वेगळी होती, छान होती अगदी. आठच बसवली आपल्या आवडीची. हो. शकुंतला ताई बोलणार आहेत का काही? त्या हो. त्या अ, त्या अ, वीणताई बरं का, अर्जुन त्या मुंडेताई. शकुंतला ताई. ताई रामकृष्ण हरी. बोलताय का महाराज तुम्ही काही? नाही नाही म्हणलं, त्या ज्या प्रभाताई मुंडे आहेत ना, हम्म. त्या वेणबाई त्यांच्या मुलाला मुलगी दिली आपली. हो हो हो, त्यांनी मागे सांगितलं होतं, बरोबर आहे. हा, चालेल. बोला बोला. हा. रामकृष्ण हरी. हा. आजच्या ओळीमध्ये अर्जुन म्हणते की देवा तुम्हाला दिव्य दृष्टी दिल्या, दिव्य चक्षु दिल्यामुळे तुझं विश्वरूप पाहण्यात आलं. त्या विश्वरूपात असं वाटत होतं की 14 भुवने त्या विश्वात आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व तुझ्यातच आहे. स्वर्ग तुझ्यात आहे, पाताळ तुझ्यात आहे, असं सर्व मला दिसत होतं.
आणि परत डोळे झाकून पाहिलं असं वाटत होतं की हे आवाज येतोय का? हो हो, येतोय ताई, येते येतोय. येते. हम्म. हा. आणि परत डोळे झाकून असं वाटत होतं का सारथी माझा आहे ते लगाम असलेले दोरे तुझ्या हातात आहेत असं म्हणजे आणि ह्याच्याने पाहिलं तर देवा एवढं विश्वरूप होतं तुझं की त्याला आधी मध्य आणि अंत हे तिन्ही काहीच नाही. आणि ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर असं जाणवत होतं की सर्व तूच आहेस. तुझ्याशिवाय काही नाहीये. तुझ्या एका हातात गदा आहे, एका हातात चक्र आहे आणि दोन्ही हाताने तू माझ्या घोड्याचे लगाम धरलेले आहेस. असं असं जाणवत होतं मला. हे खूप 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 छान झालं तुझ्यामुळे. हे मला दिव्य दृष्टी आल्यामुळं पाहता आलं हे सर्व. छान झालं का ताई? छान. बस. हो, खूप हो, छान ताई. हा. हो. बोला शिल्पाताई. हो हो. देवा तुम्ही अगदी अक्षर ब्रह्म की सगळं ओंकार सगळंच तुमच्या ठायी ठायी आहे. त्यामुळं तुम्ही सारथी आहात म्हणजे असल्यामुळं आम्हाला सगळंच तुमच्या ह्याच्यात दिसतं की ब्रह्मा विष्णू महेश देव स्वर्ग समुद्र आकाश म्हणजे जे जे काही आहे हे ब्रह्मांडच पाहिल्यासारखा भास होतोय नव्हे आहेच आहे असं वाटतं. एवढंच ताई मी सांगू शकते. ओके ताई, छान चालेल. छान. नमस्कार नमस्कार. हो. अजून आता कोण हे केलं होतं हँड रेस? विद्याताई बोला. जय श्रीकृष्ण. आपलं सिक्वेन्स नुसार चाललं होतं. विभूती एकदा सांगितल्यानंतर विश्वरूप पाहायला दाखवायला मागितलं होतं. विश्वरूप पाहून झालं, मग पाहिलं आणि पाहिल्यानंतर घाबरला अर्जुन. सगळी अवस्था एक 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 पाहून आणि सिक्वेन्स नुसार मग तो आता काय म्हटला, तू जसा चतुर्भुजात रूपात होता तसा दाखव. म्हणजे आता पाहून आला आणि पाहून आधी पाहायला मागितलं, मग पाहून आला आणि पाहून आल्यानंतर काय काय पाहिलं. लहान मुलांना जसं आपण बाहेर न्यायसाठी तो हट्ट करतो आणि मग त्याला जत्रेत बाजारात गावाला कुठेतरी आपण घेऊन जातो आणि घेऊन आल्यावर आल्यानंतर त्याला विचारलं काय काय पाहिलं, काय काय पाहिलं, कसं दिसलं. तर असं विचारल्यासारखं मग अर्जुनाने काय केलं, आधी चतुर्भुज रूप पाहिलं. तो म्हणतो ज्या ठिकाणी बसला होता मकरतुंड हाती, ज्या म्हणजे घोड्याचे हे ठेवतो ना आपण, त्या तिथं जिथं बसलेला होता तिथंच आहे. आणि मग त्याची खून म्हणून त्यांनी सांगितलं की ते तुझे दोन हात जे आहे ना ते सारथीचे जे हे धरलेले ते तसेच ते. आणि मग एक 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 रूप पाहिलं तर तो म्हणतो मला भीती अशी वाटली का शंकराचा तिसरा डोळा तृतीय नेत्र फुटला, तो उघडल्यावर काय अवस्था होती, अशी एक एक तुझी अवस्था झालेली आहे. आणि तिथं कोण कोण आहे ते तर सांगितलेलंच आहे. त्यांनी जय 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 नवल केलं म्हणे, तुझं जय 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 जयकार केला त्याचं एवढं विश्वरूप पाहिल्यावर. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या ठिकाणी वेगवेगळं देवा मंदिराचे अंगलंगे असं म्हणजे जसं मंदार पर्वत यांच्या पर्वतावर जसे गवत उगवलेले तशी सगळी सृष्टी दिसती आहे तिथे. आणि आकाशाच्या खोळामध्ये जे ग्रहाची